पुणे जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीची सवडीनं गुपचूप पोलीस चौकशी। शीतलच्या अटकेची दमाने यांची मागणी, तर अटकेबाबत उत्तर देताना पोलीस आयुक्तांची टाळाटाळ। तहसीलदार येवलेला अटक करा, पार्थ पवारचं मोबाईल लोकेशन मागवा। झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। अजित पवारांच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार। झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांचा पाय खोला। जागा रिकामी करण्यासाठी एका गटानं दबाव टाकला। बॉटॅनिकल गार्डनच्या संचालकांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। झी24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी नेमलेल्या समितीवरून सरकारमध्येच मतभेद। राजेंद्र मुठे समिती सरकारनं नेमलीच नाही, बावनकुळेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। बीड राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून 10 जणांवर गुन्हा दाखल। महसूल विभागात मोठी खळबळ। दिल्लीतील भेटीत एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे नाराजी व्यक्त। राजकीय घटनाक्रमावरही चर्चा। सूत्रांची झी24 तासला माहिती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमधील जागा वाटप प्रगतीपथावर। मनसेला 70च्या आसपास जागा मिळणार। आरक्षण सोडतीनंतर चर्चेला येणार वेग। देवेंद्र फडणवीसांचा कोणता शब्द मोडला? शहाजी पाटलांचा भावनिक सवाल। पत्रकार परिषदेत बोलताना शहाजी बापूंच्या डोळ्यात पाणी। अलिबागमध्ये मनसेचा महाविकास आघाडीला पाठिंबा। अक्षया नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। मनसे महाविकास आघाडी उमेदवाराचा प्रचार देखील करणार। अनगर नगरपंचायतीचा वाद पेटला। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद। अर्जावरील सूचकाची सही गायब करण्यात राजन पाटलांचा हात। उमेश पाटील यांचा आरोप। आणि उज्ज्वला थिटेंचा सूचकाची सही नसलेला उमेदवारी अर्ज झी24 तासच्या हाती। उज्ज्वला थिटेंच्या अर्जामध्ये 5 चुका। निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा।